झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. आजचा झिरो आवर जरा वेगळा असणार आहे, कारण आज झिरो आवरमध्ये एक नाही दोन विषय असणार आहेत. दोन्ही विषय तसे राजकीयच, पण प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे. यातला पहिला विषय आहे गेल्या 1-2 दिवसात मुंबई ठाण्यात शिवसेना ठाकरे आणि मनसेकडून मराठीच्या मुद्द्यावर झालेली राडेबाजी. त्याचं झालं असं की मीरा भाईंदर परिसरातील एका दुकानदारानं मराठी बोलायला नकार दिला आणि वर या भागात हिंदीच बोलली जाते असा दावा केला. त्यामुळे भडकलेल्या मनसैनिकांनी त्याला मारहाण केली. या घटनेचे पडसाद आज या भागात उमटले. तिथल्या व्यापाऱ्यांनी मनसेच्या या कृत्याचा निषेध म्हणून दुकानं बंद ठेवली. मनसेनं मात्र या घटनेचं समर्थन करत दुकानदाराच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे ठाण्यात एका दुकानदारानं मराठी ग्राहकाला केलेल्या हाणामारीचं प्रकरण थेट स्थानिक शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यापर्यंत गेलं. या व्यापाऱ्याला विचारे यांच्या कार्यालयात त्याच ग्राहकासमोर बोलावून माफी मागायला लावण्यात आली. तिथे त्याच ग्राहकानं त्याच्याकडून दुकानदाराला फडकावण्यात सुद्धा आलं, मारण्यात सुद्धा आलं. या जागेवरच न्याय अशा पद्धतीच्या मराठीच्या मुद्द्यापेक्षा राडेबाजीलाच ऊत येईल का? रस्त्यावरचा न्याय, हा न्याय जर का सगळ्यांनी स्वीकारायचा म्हटला तर काय होईल, हा सवाल आहे. हा याचा आपला पहिला प्रश्न. झिरोवरचा दुसरा विषय आहे भाजपबद्दलचा. भाजपमध्ये पुन्हा एकदा अनलिमिटेड इनकमिंग सुरू झालंय. मात्र त्यातील वादग्रस्त नावं पाहून भाजपमध्ये चाललंय तरी काय असा सवाल विचारला जातो. नाशिकमध्ये आधीच वादग्रस्त ठरलेल्या सुधाकर बडगुजर यांना पक्षातून विरोध असतानाच प्रवेश दिल्यानंतर आता व्यंकटेश सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी, कथित घोटाळ्याप्रकरणी संशयित असलेले माजी आमदार अपूर्व हिरे यांचाही आज पक्षप्रवेश झाला. धुळ्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते कुणाल पाटील यांनीही नुकताच भाजप प्रवेश केला. त्यांच्यावर नुकताच जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर छाप्याचं प्रकरण तसं ताजंच आहे आणि याबद्दलच आहे आजचा झिरो आवरचा प्रश्न. दोन विषय, पण आजचा प्रश्न आहे तो प्रामुख्यानं भाजपमधल्या इन्कमिंग बद्दलचा आहे. तो प्रश्न जाणून घेऊयात आणि मग चर्चेकडे आणि उर्वरित बातम्यांकडे सुद्धा जाऊयात. ह्या प्रश्नासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न पाहूयात ज्याच्याबद्दल तुमची मतं अपेक्षित आहेत, तुमचा कौल अपेक्षित आहे. आजचा प्रश्न आहे, स्वतःला आदर्शवादी म्हणवणाऱ्या भाजपला वादग्रस्त पार्श्वभूमीच्या नेत्यांना पक्षात घेतल्याचा भविष्यात फटका बसू शकतो का? होय किंवा नाही, तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. त्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर म्हणजेच एबीपी माझा टीव्ही एक्स, एबीपी माझा फेसबुक, @ABP माझा टीव्ही यूट्यूब आणि ABP माझा टीव्ही इंस्टाग्राम हँडलवर जाऊन तुम्ही या प्रश्नाला उत्तर देऊ शकता आणि तुमचा कौल कार्यक्रमाच्या शेवटी दाखवला जाईल. मनसेच्या आणि शिवसेनेच्या या राडेबाजीचं महत्त्व यासाठी आहे कारण आपल्याला कल्पना आहे, शनिवारी मराठी विजय मेळावा होतो आहे. पण हा विजय मेळावा होत असताना हे लक्षात घ्यायला हवं की खूप मुद्दे आहेत मराठीचे जे अजून बाकी आहेत. पण आता राडेबाजीलाच विजय म्हणायचा आहे का आपण? 2 दिवसापूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या एका मोबाईल दुकानामध्ये रिचार्जच्या मुद्द्यावरून मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. मराठी ग्राहकानं याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंकडे केली. राजन विचारेंनी त्या दुकानदाराला बोलावून घेतलं आणि मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली. यावेळी मराठी ग्राहकानं मारहाण करणाऱ्या दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि आपला संताप व्यक्त केला. 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले. दरम्यान या मारहाणीनंतर आम्हाला मराठीचा मान राखायला हवा, ठाणेकरांची आम्ही माफी मागतो अशा शब्दात मारहाण करणाऱ्या दुकानदारानं एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. राजन विचारे सरांकडे कधी गेला होता तुम्ही? त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलेलं की तुम्ही स्वतःहून गेला? त्यावेळी तो व्यक्ती पण तिकडे होता ज्याला मारहाण झाली होती. हो. मग तेव्हा काय बोलले राजन विचारे सर? तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? काही नाही, आम्हीच स्वतः सरेंडर बोललो की आमची चुकी झाली आहे आणि आम्हाला पाहिजे तर त्या व्यक्तीला जे पण आमच्यामुळे खर्च झाला आहे हॉस्पिटलाइज ते आम्ही द्यायला तयार आहे आणि त्याने पाहिजे तर आम्हाला कानाखाली एक वाजवून द्या, म्हणजे आम्हाला आमची चुकीचं आम्हाला माहीत पडेल. दरम्यान ठाण्यात घडलेला प्रकार मराठी अमराठी असा वाद नसल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. तर नितेश राणेंनी हे प्रकरण हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत नेलंय. त्यांनी अमराठी व्यक्तीला अमराठी नव्हे तर हिंदूला भाजप किंवा शिवसेनेनं, मनसेनं हिंदूला मारलं अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये. हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये. तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला. जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला, जो आमचा पदाधिकारी आहे, 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली. ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे. एवढा ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. ताकद आहे ना तुमच्या. ते काय मराठी, शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही.
अल्लाह अकबर सोडून. मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत. आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार. दरम्यान ठाण्यात मराठी ग्राहकाला मारहाण झाली, त्यावरून मनसे सांगलीचा आक्रमक झाली. या मारहाणी विरोधात आता आम्ही लाखोंचा मोर्चा काढू का, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. काल ठाण्यामध्ये एका मराठी माणसाला 4 व्यापाऱ्यांनी मिळून मारलं. त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं काय मत आहे? कुत्र्यासारखा रस्त्यात तुडवून एका मराठी माणसाला भारतीय जनता पक्ष 4 व्यापाऱ्यांनी मारलं. मग आता आम्ही काय करायला हवंय? मग आम्ही तर लाखोचा मोर्चा काढायला हवा आहे. पण जर तुम्ही आम्हाला हे सगळं बंद करून आणि हे सगळं करून जर आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची गाठ आमच्याशी आहे. हे भारतीय जनता पक्षाचे जे काही एजंट लोक जे काही कामं करतात ना मराठी माणसाच्या विरोधात, ते बंद करावं. हां, तुम्हाला मतं जी पडतात ना, त्यात मराठी माणसाची पण मतं आहेत. नाही तर ह्याच्यापेक्षा भला मोठा मोर्चा इथल्या स्थानिक आगरी कोळी मराठी लोक आहेत ना, मीरा भाईंदरची, त्यांना एकत्र करून आम्ही काढू आणि ह्यांच्या घरावर काढू. आणि हेच अविनाश जाधव थोड्याच क्षणात आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी असतील. दरम्यान मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलायला नकार देणारे जोधपूर स्वीट्सचे मालक बाबूलाल चौधरींना मनसैनिकांनी कानशिलात लगावली. शनिवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातील व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारला, मोर्चाही काढला. भविष्यात इतरांसोबत असे प्रकार होऊ नयेत अशी प्रतिक्रिया मोर्चा आणि बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी दिली. तर व्यापाऱ्यांच्या बंदमागे भाजपचा हात असल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलाय. मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणारच अशी भूमिका मनसेच्या वेगवेगळ्या नेत्यांनी मांडली आहे. मैंने उनको यही बोला कि हमारा मीरा भाईंदर का पूरा व्यापारी मंडल और जितने भी व्यापारी हैं वो अभी आगे है, हम उनके पीछे है और मोर्चा तो निकलेगा ही. उसके बाद में उन्होंने ऐसा प्रस्ताव रखा कि ये काम करो, मोर्चा आप निकालो, लेकिन ये काम को हमको उधर बुला दो, हम जितने भी सैन्य वालों के सामने और हम लोग आके हम माफ़ी मांग लेंगे और जो भी रहेगा हमारा प्रस्ताव उधर रखेंगे. मनसे ने ऐसा कहा था कि हम चैनल वालों के साथ आप मोर्चा निकालेंगे तो आप माफी मांगेंगे. वो मनसे वाला साहब ने दोनों ने बोला कि एक काम करो, हमको उधर बुला दो और हम तुम्हारे समाज के साथ में जो मीरा भाईंदर के व्यापारियों के सामने हम लोग है ना सॉरी जो भी मांग लेंगे और उधर हम लोग आगे हमारा बात रखेंगे. तर मीरा भाईंदरमधील मारहाण प्रकरण आणि मोर्चावरून मनसे आणि भाजपात आता झुंबली आहे. व्यापाऱ्यांचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधवांनी केलाय. तर अविनाश जाधवांनी केलेला आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी फेटाळला. खरं तर आजचा जो काही आंदोलन त्यांनी केलं तो काही व्यापाऱ्यांचं आंदोलन नव्हतं, ते भारतीय जनता पक्षांचं आंदोलन होतं. भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत, वकील आहेत, नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातली काही लोक आहेत. सो हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे. अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुडबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे. ह्यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले, एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही, म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं, लपून छपून नाही काढलं असतं, खोलूनच काढलं असतं. मराठीवर परत मी बोलतो, आम्हाला अभिमानच आहे, महाराष्ट्रावर सुद्धा अभिमान आहे, परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपून गेलं जाणार नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे. दरम्यान रस्त्यावरचा न्याय पुण्यातही पाहायला मिळाला. पुण्यात राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यातील वनाज भागात राहणाऱ्या केदार सोमण या व्यक्तीनं राज ठाकरेंविरोधात कथित वादग्रस्त पोस्ट शेअर केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सोमण याचं घर गाठलं आणि त्याला जोरदार शिवीगाळ केली. केदार सोमणला आमच्या हवाली करा अशी मागणी मनसैनिकांनी केली. दरम्यान पोलिसांनी केदार सोमण याला ताब्यात घेतल्यानंतर हा वाद निवळला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर आता मनसेची भूमिका काय असेल याकडे लक्ष आहे.
त्यामुळे आजचा दिवस आणि आता येते काही दिवस सुद्धा, कारण मराठी मोर्चा मोठा शनिवारीच होतो, या पार्श्वभूमीवर हे वातावरण नेमकं कसं बनत चाललेलं आहे. म्हणजे मराठी जन म्हणून बघायचं झालं तर थोडंसं तुम्हाला बरंच वाटेल, थोडासा तुमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असेल शिवसेना मनसेबद्दल, असायला हरकत नाही. प्रश्न असा आहे, रस्त्यावरचा न्याय हे एकदा तत्व आणि मूल्य म्हणून स्वीकारायचं ठरवलं तर सगळेच घेऊ शकतात. मग मराठीच्या मुद्द्यापुरता घेतल्यानंतर उद्या जर का कोणी हिंदू मुद्दा म्हणून घेतला आणि कोणाला फटकावला तर त्याचंही समर्थन करणार का? मग व्यापाऱ्यानं अन्य कुणाला मारलं तर म्हणून समर्थन करणार का? हे फार घातक होऊ शकतं. आपल्याला सगळ्या अर्थानं याची चर्चा करावी लागेल. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आपण जाऊयात. आपल्यासोबत आहेत केशव उपाध्ये, भाजपचे माध्यम संयोजक, प्रमुख प्रवक्ते आणि नेते. आपल्यासोबत आहेत अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या, अविनाश जाधव, मनसेचे वरिष्ठ नेते आणि ठाण्यातले नेते, आणि विशेषतः या दोन्ही विषयांच्या बाबतीत मनसेची ती भूमिका अगदी आक्रमकपणे मांडणारे नेते आपल्यासोबत आहेत. मी पहिल्यांदा केशव उपाध्यांपासून सुरू करतो. केशवजी, या सगळ्या विषयाकडे आपण कसं पाहताय? मनसेने तर आरोप केलाय की या दोन्ही प्रकरणामागे भाजपचेच लोक आहेत. खरं म्हणजे प्रसन्ना, मगाशी तुम्ही एक विषय सुरू केला, किंबहुना मुंबई, महार आणि ठाणे परिसरातल्या सर्व लोकांना त्याचा अंदाज आहे. जशा जशा महापालिका निवडणुका येतील तसं तसं काही जणांचं मराठी प्रेम हे जागृत व्हायला लागेल आणि ते अशा प्रकारचं हिंसक होईल. खरं म्हणजे मराठीचे कट्टर पुरस्कर्ते, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी अभिमानाने बोलता आलीच पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मराठीचे कट्टर पुरस्कर्ते आम्ही आहोत, किंबहुना कृतिशील पुरस्कर्ते आम्ही आहोत. नुसत्याच घोषणा आणि रस्त्यावरचे दंगे आम्ही केलेले नाहीत. पण जशाशा निवडणुका येतील, ज्यांना मतांचा पेटी ज्यांची कायम रिकामी राहिली आहे, असे काही राजकीय पक्ष अशा पद्धतीने वातावरण पेटवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतील आणि तेच चित्र आता आपल्याला दिसू लागलं आहे. खरं म्हणजे हा आजचा प्रश्न आहे का? जर प्रश्न असेलच तर. पण आता अचानकपणे गेल्या 4 महिन्यानंतरनं काही चिन्ह आपल्या, काही थोडीफार जी वर्षानुवर्ष कायम आमची मतपेटी रिकामी राहते, त्यामध्ये काही 4 मतं मिळत आहेत का, हे करण्याचा, धडपडण्याचा हा त्याच्या मागचा डाव आहे. हे समजण्या इतका मुंबई ठाण्यातला मराठी माणूस दूधखोळा नाही. हा नंबर 1. नंबर 2, दुसरं असं आहे की जसा मराठी, म्हणजे शेवटी असं आहे की या आपण सगळं बघितलं, मराठी माणूस जसा असतोच, त्या मराठी माणसाचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत, त्याच्या जगण्याचे प्रश्न आहेत, त्याचं जीवन सुसह्य प्रवासाचे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जो माणूस विकासाच्या प्रश्नावरती, आणि मराठीत आम्ही प्रश्नच नाही, आम्ही कृतिशील आहोत त्याबद्दल, त्याला अधिक महत्त्व देतो, जाणतो, विचार करतो. त्यामुळे अशा पद्धतीने घटना घडणं, खरं म्हणजे कायदा हातात घेण्याचं कुणालाच कारण नाही. म्हणजे घटना जर कुणी एखादा मराठीबद्दलचा अपमान करत असेल तर त्याला योग्य शिक्षा योग्य पद्धतीने व्हायलाच हवी, दुमत नाही. पण त्याच्या निमित्ताने जर कोणी कायदा हातात घेत असेल तर पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील, कायदा आपल्या पद्धतीने काम करेल. मी जातोय आता अविनाश जाधव यांच्याकडे आणि त्यानंतर मी अर्थातच अंजली दमानियांकडे जाईन. अविनाश जाधव, मी तुम्हाला दोन्ही घटनांबद्दल विचारणार आहे की मीरा भाईंदरला काय झालं, आणि कारण ते व्हिडिओ मी बघतो त्याच्यात तो दुकानदार शांतपणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय. आणि ठाण्याच्या प्रकरणामध्ये तर आदित्य ठाकरे म्हणतात की हा मराठी अमराठीचा मुद्दा नाहीये, दोघांमध्ये बाचाबाची झाली, दोघांनी एकमेकांवरती हात उगारले आणि हे प्रकरण वाढत गेलं. विचारांच्या बाबतीतलं मी म्हणतो, विचारांनी ज्याच्यामध्ये मध्यस्थी केली ते प्रकरण. तेव्हा एकदा तुमचं वर्जन पण येऊ द्या, काय नेमकं घडलं? खरं तर हा व्हिडिओ जो आहे, जो मीरा भाईंदरचा जो व्हिडिओ महाराष्ट्र सैनिकांनी मारलेला फिरतोय, तो 40 सेकंदाचा आहे. आणि तो कट करून 40 सेकंदाचा जो व्हिडिओ आहे तो भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने सोशल मीडियावर टाकलेला आहे. तर हा वाद बाहेर आलाच नसता, म्हणजे हे जे काही तिथे झालं, हा विषय तिथेच संपला असता. पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने तो पूर्ण व्हिडिओ न टाकता 40 सेकंदाचा एक व्हिडिओ कट केला आणि तेवढाच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि त्यातून तो सगळा वाद सुरू झाला. खरं तर याची पार्श्वभूमी अशी आहे की तो GR रद्द झाला, हिंदी सक्तीचा GR रद्द झाला आणि इथे आमची मुलं ही ढोल ताशे वाजवून त्याचं सेलिब्रेशन करत होती, पेढे वाटत होती. त्या व्यापाऱ्याला देखील तो पेढा द्यायला गेला. पेढा दिल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्याने त्याला विचारलं किस चीज का सेलिब्रेशन चालू आहे, तर आमचा मुलगा म्हणाला की हिंदी सक्तीचा एक GR होता तो रद्द झालाय. तर त्या व्यापाऱ्याने पटकन त्याला म्हटलं, अरे लेकिन इधर तो हिंदी चालत आहे, आणि इथून झाली वादाला सुरुवात. त्याच्यानंतर मग आमच्या माणसाने, तर मुलाने, 19 वर्षाचा मुलगा होता तो, त्याने त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. मग त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली, आणखी 2 जण आली आणि पुन्हा त्याला विचारलं, महाराष्ट्र में हिंदीत बोलला आमचा मुलगा, महाराष्ट्र में कोणती भाषा चलती है, तो बोलतो महाराष्ट्र में सब भाषा चलती है. आणि ज्या पद्धतीने तुम्ही जर तो व्हिडिओ पाहाल, त्या माणसाचा जो ऍटिट्यूड होता, तिथे दुसरा कुठलाही मराठी माणूस असताना तर त्यांनी त्याच्या कानशिळातच वाजवली असते. पण प्रचंड ऍटिट्यूडनी भरलेला. मुळात हा तिथे 25 वर्ष व्यापार करतो. माझा सुद्धा प्रश्न आहे, तुम्ही 25 वर्ष एका शहरात व्यवसाय करताय आणि त्या भाषा तुम्हाला माहित नाहीये, आणि त्याच्यावर जर एखादा माणूस प्रश्न विचारायला लागला तर तुम्ही त्याची उर्मट बोलणार असाल तर ते 19 वर्षाच्या मुलाकडनं काय अपेक्षा बाळगता. दुसरी गोष्ट, हा माणूस आहे
त्याला जोधपूर स्वीट नावाचा विषय हा आलाय राजस्थानवरनं. त्याला तर महाराष्ट्रात मुंबईमध्ये येऊन मीरा भाईंदरमध्ये येऊन जोधपूर स्वीट टाकावं असं वाटत असेल तर तो तर 19 वर्षाचा तरुण मुलगा आहे, त्याला तर त्याच्या अपमान वाटणारच आहे. बरं. आणि ही जी घटना आहे ती आता जे काही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जी काही मोठी मोठी भाषणं करतायत, लेक्चर देत आहेत, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, हे जे आता म्हणाले की मतांसाठी, हा जर व्हिडिओ जर त्या आमदाराने टाकला नसता ना तर हा वादच झाला. आता हा त्याने व्हिडिओ टाकला, मग ठाण्याचा व्हिडिओ का नाही टाकला? जर त्या परप्रांतीयावर मनसेने कानाखाली मारली म्हणून त्याला एवढं दुःख झालं, ठाण्यात 8 व्यापाऱ्यांनी मिळून एकाला मारले आणि कुत्र्यासारखं मारलंय, खाली लोळून मारले. बरं. ह्यांना काही वाटलं नाही, मला ट्विट करायला हवं. ठीक आहे, मी त्याबद्दल मी अविनाशजी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत, त्यांच्याकडे त्यांना तुम्ही शिवसेनेच्या त्या मुद्द्याबद्दल, कारण तो विचारांचा मुद्दा आहे प्रामुख्यानं, तो तुमचाही मुद्दा आहे. आता मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही दोघे एकत्र आहात, पण प्रामुख्यानं शिवसेनेने तो लावून धरला होता, त्यामुळे मी तो किशोरी पेडणेकरांसाठी ठेवेन. ते आताच जॉईन झालेल्या चर्चेमध्ये. पण पहिल्यांदा मी जातो अंजली दमानियांकडे. आजच्या चर्चेसाठी अंजली दमानियांसारखी सर्वसामान्य नागरिक शोधून सापडली नसती. मूळचं मराठी घर, लग्न झाले दमानियांशी, राहतायत मुंबईतल्या सँटाक्रूज सारख्या कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये. मला अंजली दमानियांना विचारायचं आहे, तुम्ही या सगळ्या आयडेंटिटी पॉलिटिक्समध्ये, या भाषिक राजकारणामध्ये स्वतःला कसं बघता आणि मुळात या प्रकरणांकडे कसं पाहताय? नाही, कसं आहे ना प्रसन्न, की मला असं वाटतं मराठी येणं, मराठीबद्दल आदर असणं आणि तो मनापासून असणं ही एक वेगळी गोष्ट. पण ही जी जबरदस्ती केली जाते ना सध्या, की तुम्हाला आला नाही तर तुम्हाला थप्पड मारणं, आणि एक नाही, या प्रकरणात आपण बघतोय, आणि तो 19 वर्षाचा मुलगा तर बिलकुल वाटत नाहीये मला. दादा तुम्हाला त्यांचं नाव मला माहित नाहीये. अविनाश भाऊ, आत्ताच्या घटकेला मला जे जे व्हिडिओमध्ये दिसतंय ना, तो 19 वर्षाचा मुलगा तर अजिबात वाटत नाहीये. एक जण मागून येऊन मारतो, एक लेफ्टनी मारतो, एक जण राईटनी येऊन मारतो. एकानंतर एक थपडा त्या माणसाला मारल्या गेल्या. त्यांनी असं कुठेही म्हटलं का की इधर, तुम्ही जे आता शब्द म्हणालात की इधर तो यही चलता है, इधर तो हिंदी चलती है. आता मीरा रोड सारख्या ठिकाणी मराठी चालत नसेल सुद्धा, आणि तिथे लोक एकमेकांशी हिंदीत बोलतात, ती पण याच देशाची भाषा आहे. मी त्याला राष्ट्रभाषा म्हणत नाहीये, पण आपल्याच देशाची आणि एक भाषा आहे ज्यानी लोक संवाद करतात. त्याच्यात त्यांनी मराठीचा अनादर कुठे केलाय का? अनादर केला असता की तुम सारे मराठी लोक ऐसे ही हो. पण अंजलीजी, एक ती वेदना तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे मनसेच्या कृत्याची समर्थन नाहीये, पण त्यांची वेदना अशी आहे की मराठीत मुंबईत येऊन तुम्ही करिअर करता, तुमची दुकानं थाटा, व्यवसाय करता, महाराष्ट्रात येता, पण ही भाषा तुम्हाला शिकावीशीच वाटत नाही. लीव अलोन की त्यांनी हिंदीत बोलावं का मराठीत बोलावं, पण ती शिकाविषयी वाटत नाही, संवाद साधावा असा वाटत नाही. या रागाचं काय करायचं? प्रसन्न, आणि हे फक्त त्या जोधपूरच्या व्यापाऱ्यापुरता नाही अंजलीजी. मनसेच्या मंचावर तेव्हा जावेद अख्तर येऊन हिंदीमध्ये बोलतात आणि मग त्यांनी 2-4 शब्द मराठीमध्ये बोलले की आमच्या मराठी जनांना जे काही कौतुक वाटतं, त्या सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. अमिताभ बच्चन असतील, त्या जावेद अख्तर असतील, की तुम्ही ज्याच्यात हयात घालवता त्या शहराची तुम्हाला भाषा येत नाही, आणि मग हा जेव्हा राग त्या लोकांच्या मनात साठलेला असतो तेव्हा काय करायचं? नाही, बिलकुल. मला तेच वाटतंय की प्रत्येकाला भाषा ही ज्या राज्यात राहतात ती भाषा आली पाहिजे, पण त्याची तुम्ही अशा प्रकारे दादागिरीने त्यांच्यावर लादली तर त्यांना आणि राग येत जाईल. तर मला हेच सांगायचंय की आपल्याबद्दल जर आपुलकी निर्माण करायची असेल ना, तर त्यांना समजावण्याचं काम करायचं. थपडा मारणं म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये विजिलांटिझम म्हणतो, ते कायदा हातात घेऊन त्यांना मारणं हे चुकीचं आहे. त्यांना तुम्ही प्रेमाने समजावा की दादा, तुम्ही इतके वर्ष इथे राहिलात, तुम्हाला मराठी आलं पाहिजे, तुम्ही मराठीत बोललं पाहिजे. पण हे जे विजिलांटिझम चालतं, जसं तिकडे ती बाकीच्या ठिकाणी त्यांची खाप पंचायत ना, तसं यांचं जे सुरू झालंय ना, ते अतिशय वाईट आहे. आता 1-2 ठिकाणी जिथे त्यांनी अपमानास्पद बोललं मराठी माणसाला की तुम्ही मराठी जात ही ऐसी है किंवा ये लोग ही ऐसे है, तर गोष्ट वेगळी आहे, तर राग येणं साहजिक आहे. पण यही भाषा चलतीये हे म्हणणं मला एवढा राग येण्यासारखं काही वाटत नाहीये. आणि कुठेतरी ना आपण सगळे गुंडाईझम जे आहे ना ते थांबवायला हवं अशी माझी इच्छा.
याबद्दल मी अविनाश जाधवांना नंतर परत प्रश्न विचारेन. मी आता जातो एक किशोरी पेडणेकरांकडे. किशोरीजी, मराठीचा मुद्दा पेटत चाललेला आहे, फक्त तो मुद्दा धोरणात्मक पातळीला, म्हणजे त्याची सुरुवात अतिशय चांगली एका शालेय शिक्षणातल्या विषयाच्या पासून एवढी महत्त्वाची धोरणात्मक चर्चा सुरू झाली होती आणि वाटलं होतं की आता अधिक गंभीर चर्चा पुढे जाईल. पण आपण पुन्हा आलो, दुकानदार मराठी बोलतोय की नाही आणि भैयाला मराठी बोलता येते की नाही आणि हिंदीमध्ये बोलायचं की नाही. आणि आता तर काय विचारांच्याकडे, म्हणजे तुमचे विचार आहे, ठाण्यामध्ये जे माजी खासदार आहे त्यांच्याकडे दरबार भरतो, त्यामध्ये गुन्हेगाराला आणलं जातं, ज्याला मारलं त्याला मारायला लावलं जातं, म्हणजे सगळं आनंदी आनंद आहे ठाण्यातल्या पोलिसांमध्ये. तर काय म्हणायचंय तुम्हाला या बाबतीत? नाही, मुळामध्ये तुम्ही 2 विषयाला वाचा फोडली आहे. एक हिंदीवरून मराठी मध्ये जो चाललाय गोंधळ, आणि एक ठाण्याचा दरबार. तर ठाण्याच्या दरबाराच्या गोष्टी ऐकूनच या महाराष्ट्राची बर्बादी झाली आहे, हे कोणी नाकारू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दमनिया ताईंचं पण मी ऐकलं, मुळामध्ये हा वाद कधीच कुठे नव्हता, कारण आमची हयात या मुंबईतच गेली आहे, महाराष्ट्रात गेली आहे, आणि बऱ्याच अशा लोकांची आहे की हयात खपली आहे. पण ज्याला आपण 500 वर्षापूर्वीचा एक दाखला देतो ज्ञानेश्वरांचा, की पैठण मधून जाऊन शुद्धीपत्र घेऊन या, असे सांगणारे लोक तेव्हाही होते, तेच लोक आताही आहेत. बरं, हे कोण सांगणारे? सक्ती. आता मूळ मुद्दा कुठे आला? तो सक्तीचा आला. हिंदी अनिवार्य शब्द काढला, पण त्याच्यामुळे पेटलं ना महाराष्ट्रात. कशासाठी करता हे सगळं? जर तेलंगणामध्ये तेलंगणाची भाषा चालते, केरळमध्ये केरळची चालते, गोव्यामध्ये गोव्याची चालते, आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन भाषा जी मराठी ती आलीच पाहिजे, हा अट्टाच असणारच. बरं, कारण आमच्या मराठीला इतक्या वर्षांनी अभिजात दर्जा दिला. अरे आपण जेव्हा देतो तेव्हा मग खुल्या मनाने दिला का? पण किशोरी पेडणेकरजी आता इकडे असं आहे की मी पण मराठीच आहे, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, मी मराठी आहे. मुद्दा असा आहे की मराठी माणसं जेव्हा दादरच्या स्टेशनच्या तुम्ही इकडे फिरला असाल, तिकडे जे गाळे असतात ते अलॉट झालेले असतात अनेक ठिकाणी, सगळे नाही म्हणते मी, पण अनेक ठिकाणी मराठी माणसांनाच दिलेले असतात, पण ते भाड्याने दिले जातात उत्तर भारतीयांना. कोकणामध्ये आंबे तोडणारा असतो नेपाळी, बाकीच्या ठिकाणी आणखी काय कुठले साऊथ इंडियनमधून आलेले, ईशान्य भारतातून आलेले असतात. मग मराठी माणूस स्वतःची जागा, स्वतःची घरं ती तो विकणार, तो जाणार बदलापूरला, तो आपली दुकानं भाड्याने देणार आणि स्वतः घरी बसून कसं भाडं मला मिळतं याच्यावर समाधानी राहणार. पण तुमच्याकडे तुमची भाषा रुजणार कशी? तुम्ही बोलवलेल्या परप्रांतीयांना, ते काही घुसले नाही, आक्रमणकारी केलं नाही त्यांनी मुघलांसारखं, ते येऊन सेटल झाले, त्यांना तुम्ही घरात घेतलं नाही. या गोष्टीवरती 10% लोक अशी नक्कीच करत असतील, याचा अर्थ सगळेच मराठी असं करतात असं होत नाही. आणि तो जो विकण्याचा घेण्याचा जो भाग आहे त्याच्या परिस्थितीनुसार करतो, पण याचा अर्थ त्यांनी त्याची भाषा विकली असं होत नाही ना. बरं, त्यामुळे मराठी हे या, आणि आपण महाराष्ट्राचं बोलतोय. ठीक आहे. मला केशवजी तुमचा एक मुद्दा पटला. अविनाश जाधव हात वर करतायत, त्यांच्याकडे जाऊन मी पुन्हा केशवपात्यांकडे जातो. अविनाशजी, तुमचा मुद्दा पूर्ण कराच, पण माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता जो विषय चर्चा, संवाद, घोषणा आणि मोर्चांच्या पातळीला होता, तो आता पुन्हा हाणामारीलाच येणार का? पुन्हा आम्हाला 2009च्या आसपास जे मनसे बघायला मिळाली होती, शिवसेना बघायला मिळाली होती, आता पुन्हा राडे सुरू होणार रस्त्यावर? बिलकुल असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, आम्ही जो मुद्दा घेऊन चाललेलो आहे 1ली ते 5वीचा हिंदी सक्तीचा, तोच विषय आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. हा जो विषय घडलेला आहे हा आमच्या 19-20 वर्षाच्या एका तरुण मुलाबरोबर जे काही घडलं त्याच्यातून तयार झालेला आहे, आणि मीडियाने त्याला खूप हाईप दिलेली आहे. जर त्या आमदाराने हा ट्विट केला नसता ना, तर हा विषय इथपर्यंत आलाच नसता. माझं मत आहे, भारतीय जनता पक्षाने काम वाद लावायचा आणि यातून बाहेर पडायचं. त्यांनी ही भांडणं लावली आणि निघाली. आजच्या मोर्चामध्ये जर तुम्ही जाल तर तिथली बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे तिथले नगरसेवक, तिथले कार्यकर्ते, तिथली महिला सेना हेच त्या मोर्चात होते. आम्ही म्हणतोय तेच बरोबर आहे की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये डिवाइड अँड रूलची भूमिका घेतोय. आमची आपापसात भांडणं लावणं आणि त्याला वोट बँक म्हणून सिक्युअर करणं हे काम भारतीय जनता पक्ष करतोय. आणि हे दोन्ही मुद्द्यांवरनं दिसून आलं. ठाण्यामध्ये त्यांना ट्विट करावं असं वाटलं नाही, पण मीरा रोडमध्ये एकाला मारलं म्हणून ट्विट केलं, आणि ठाण्यामध्ये बेदम मारलं, कुत्र्यासारखं मारलं, तरी यांना ट्विट करावं असं वाटलं नाही किंवा भूमिका मांडता आली नाही, भूमिका वाटली नाही. याच्यातून यांची ठीक आहे. मी केशव उपाध्यायांना विचारतो. केशवजी, तुम्ही मगाशी जो आरोप केला आणि ज्यामध्ये लॉजिक म्हणून पॉइंट आहे
की निवडणुका आल्यानंतर मराठी आठवते, पण एक आरोप भाजपवर पण होतोय की वातावरण पेटू द्यायचं, ह्या मारामारी होऊ द्यायच्या, जेणेकरून अमराठी मतटक्का MMRD रिजनमधला एकत्र होईल. एकट्या मुंबई महापालिकेमध्ये किमान 100 जागा दाखवता येतील की ज्याच्यामध्ये मतटक्का यांचा, कोणाचा, अमराठी लोकांचा निर्णायक आहे, आणि तो कॉन्सॉलिडेट करायचा. आणि मराठी मतं काही सगळीच्या सगळी मनसे किंवा शिवसेनेकडे नाही, ती पण विखुरलेली आहेत, आणि भाजपचा स्वतःचा मतदार तर आहेच. आणि अशा प्रकारे सत्तेचं समीकरण बनवायचं, आणि त्यासाठी शिवसेना मनसेचा हा सगळा राडा, हा सगळा मराठी आक्रोश होऊ द्यायचा, ही तुमची रणनीती आहे, असाही आरोप आहे. खरं म्हणजे मला आता जाधव बसले त्यांचं मला खरंच कौतुक का हसावं मला कळत नाही. नेमकी मला भूमिका ठरवा. भाजप डिवाइड रूल करतं का? उलट तर आता तुम्ही भाजपचे आभार मानले पाहिजेत. उलट डिवाइडने तर मी एकत्र आणलं आमच्या, असं सो कॉल्ड काय 2 भाऊ एकत्र येतात अशा प्रकारे चर्चा आहे. त्यामुळे नेमकं उलट तर आभार मानले पाहिजे तुम्ही आमचे जरी सगळ्या याच्यामध्ये, कारण तुम्हीच म्हणताय की भाजपने असं केलं म्हणून आम्ही एकत्र आलो. त्यामुळे पहिल्यांदा असं नाही. पहिली गोष्ट मी गंमत करतो जाधवजी, तुमचं शेवटी काय पुढे होणार ते सगळं जनता बघणार आहे, मला माहिती आहे, पण ठीक आहे, आता त्या विषयात जायचं नाही आहे. मुळात दुसरं असं आहे की एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, आता माझं पूर्ण होऊ द्या जाधवजी, माझं पूर्ण होऊ द्या, नंतर बोला, तुम्ही हवं ते बोला. मुळामध्ये असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीनी एक सगळ्यात भूमिका, मराठीचा मुद्दा घेऊ, मराठीवरती सर्वाधिक, मी सुरुवातीला शब्द वापरला, कृतिशील काम हे भारतीय जनता पार्टीने केलं. दुसरं, हे जे काही आता इलेक्शन आले म्हणून या छत्र्या उगवत असे 2 पक्ष आता मराठीचा मुद्दा घेऊन नाचायला लागलेत. केशवजी, छत्र्या उगवले नाही तर मनसे पक्ष आहे, मला बोलायचा अधिकार, माझे शब्द मला नेते जातात, शिंदेचे नेते जातात, मला बोलू द्या, छत्र्या वगैरे म्हणताय, मला पूर्ण बोलू द्या ना. मराठीच्या मुद्द्यावरती ज्यांना मत आता मुख्यमंत्री शेड्यूल शिवाय जाऊन मी लॉजिकली मांडतोय, प्रसन्न माझं बोलणं पूर्ण होऊ द्या, नसेल तर चर्चा करू नका. मी पूर्ण लॉजिकली मांडतोय. मुळामध्ये या सगळ्या निवडणुकांमध्ये सातत्याने मनसेला, मुंबई असो, ठाणे असो, यामध्ये मला सांगा विधानसभा लोकसभेला काय मतं मिळाली आहेत? विधानसभेमध्ये 100 वॉर्ड सुद्धा मुंबई ठाण्यातले असे मिळणार नाहीत की जिथे सायझेबल मतं ही मनसेला मिळाली आहेत. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मतांसाठी तोडफोड करणं, अशा मराठीसाठी काय क्रियाशील केलं मला सांगा. जे कवितेचं केलं तुझं हिंदी, तुझं जावेद अख्तरने कुठली कविता म्हणली का बरं मला सांगा? त्या ठिकाणी जावेद अख्तर सांगितलं नाही, तुम्ही मराठीत कविता म्हणायला पाहिजे होती म्हणून, मराठीत भाषण केलं पाहिजे होतं म्हणून. काय तर ते जावेद अख्तर आहेत, ते मोठे आहेत, आणि सर्वसामान्य माणूस आहे तो रस्त्यावरती आहे, त्याच्या कानाखाली तुम्ही वाजवता. हे तुमचं मराठी प्रेम आहे? हे मराठी प्रेम नाही, हे मनसेचं मराठी प्रेम नाही. हे सत्तेसाठी ज्या पद्धतीचं त्यांचं काम चाललंय त्यासाठी ते करत असलेले मतांच्या राजकारणासाठी हे समजायला महाराष्ट्रातले अविनाशजी, मी येतो तुमच्याकडे. अंजली दमनियांकडे मी जातोय. अंजलीजी, मुंबईसारखं शहर हे काही साधं सुधं शहर नाहीये. इथे घडलेल्या घटनांचे पडसाद राष्ट्रीय मीडियापर्यंतही उमटतात, तर देशापर्यंत उमटतात. इथे आज आपल्याकडे मोठ्या संख्येनं अमराठी आहे, हे एक वास्तव आहे, आणि ते मुंबईच्या सगळ्या चक्रामधलं वंगणासारखं काम करतात, हे एक वास्तव आहे. मग तुमचा दूधवाला असो, तुमचा इस्त्रीवाला असो, तुमच्या भाज्याच्या मंडई असो, सगळीकडे असो. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, हे जर का वातावरण असं ढवळत राहिलं तर राजकारण काय व्हायचं ते होईल, पण नंतर चित्र फार बदलतं. मग मुंबई कशी इंटरनॅशनल सिटी नाही, मग ते कसं अनसेफ आहे. आज मुंबईच्या कॉर्पोरेटपासून खालच्या म्हणजे बाकीच्या सगळ्या कामांपर्यंत मोठ्या प्रमाणात अमराठी दिसतात. हे इम्प्रेशन म्हणून तुम्ही कसं बघाल मुंबईच्या बाबतीत? आपल्याला सगळ्यांना हाच गंभीरपणे हा विचार करायला पाहिजे, आणि मनसेला पण आणि शिवसेनेला पण, की महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स येतात, एवढे मोठे कॉर्पोरेट्स आहेत, इंडस्ट्रीज म्हणाल तर सगळ्यात मॅन्युफॅक्चरिंग पण आहेत, सर्व्हिस इंडस्ट्रीज पण आहेत, हॉटेलिंग आहेत, येणारे टुरिस्ट आहेत. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ही जी हाणामारी जी सुरू आहे त्याचा इम्पॅक्ट काय पडतो याचा विचार तरी आपण करतो का? आणि आत्ताच्या घटकेला जे मुंबईत राहतात तर ते मराठी लोक पण राहतात, नॉन महाराष्ट्रीयन लोक पण राहतात, आणि काही लोक फार कमी काळासाठी सुद्धा इथे येऊन वास्तव करतात. म्हणजे काही लोक 1-2 वर्ष 3 वर्षासाठी असतात, त्यांना ती भाषा इतकी पटकन शिकता येत नाही. तर असं सगळं न करता आपण प्रेमाने जर वागलो तर लोक जास्त समजून घेतील. आणि जर महाराष्ट्राचं आपल्याला भवितव्य पुढे चांगलं करायचं असेल, जास्तीत जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणायची असेल, तर आपल्याला हे सगळं थांबवायला हवं. दुसरी गोष्ट, मगाशी मला ठाण्याबद्दल बोलता आलं नाही, तर ते म्हणाले ना की तुम्ही ठाण्याचा व्हिडिओ ट्विट नाही केला. मी केला, भाजपने केला की नाही मला माहित नाही,
पण मला असं वाटलं की त्या माणसाला बोलवून, त्या बरं. मराठी माणसाला बोलवून त्याला थप्पड मारायला लावणं, त्याला त्या माणसाच्या पाया पडणं आणि त्याच्याकडनं माफीनामा मधून घेणं आणि टेबलवर लोकांनी हे बघणं, हे योग्य वाटतं का? आपल्या बुद्धीला, सुशिक्षित समंजस लोकांना हे पटतं का? जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, हे खरं पोलीस अंजलीजी कंप्लेंट तुम्ही करा. म्हणता हे तर्क म्हणून खरं आहे आणि पोलिसांच्या इनफॅक्ट व्हिडिओ कार्यक्रमाची सुरुवात मी याच लॉजिकने केलेली आहे. पण मी अंजलीजी हेही सांगतो, असं झाल्यानंतर मराठी जनजाती, उपजाती, प्रदेश विसरून जर का त्यांना ते बरं वाटत असेल तर काही प्रमाणात इतरांनाही विचार करावा लागेल की अशा प्रकारे अमराठी माणसाला वागणूक दिल्यानंतर मराठी जनांना बरं का वाटतं, असा कोणता राग त्यांच्यामध्ये सगळा साचून राहिला होता. आणि कार्यक्रमाच्या शेवटी मी एकदम वेगळा विषय मराठी व्यक्तीबद्दलचाच आहे, पण तो थोडा नंतर. त्याच्यापूर्वी किशोरी पेडणेकरांना मला प्रश्न विचारायचा आहे. किशोरीजी, तुम्ही मगाशी नव्हता, कार्यक्रमाच्या सुरुवातीला केशव उपाध्ये म्हणतायत या दोन्ही पक्षांचं हे पुरताचं फक्त मराठीचा मुद्दा आहे, हे असा राडेबाजी करायची आणि मग तुमच्या मतांमध्ये जोर मिळवून द्यायचा किंवा अधिक वाढ मिळवून द्यायची. या आरोपाकडे तुम्हाला आता यापुढे उत्तर द्यावं लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, यांचे आरोपांचं ज्या दिवशी निवडून येतात त्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत भाजप काम करण्यापेक्षा राजकारणच करतं. आम्हाला अनेक प्रकारे हिणवलं, काँग्रेस बरोबर गेला, हिंदुत्व सोडलं, सगळे उचलून काँग्रेसवाले तुमच्या पक्षात घेत आहेत आणि मग ते तेव्हा हिंदुत्व त्यांना विचारता का? मग ते सरसकट मुस्लिम असू देत, हिंदी भाषिक असू दे, मराठी असू दे, म्हणजे ह्यांच्या भूमिका सोयीनुसार बदलत आहेत आणि प्रत्येक वेळेला मीच बोलणार असं जर उपाध्यांचं असेल तर हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, वास्तव आहे, पण वास्तव सगळं बदलतं ना महाराष्ट्र. तुम्ही केरळात जा आणि मराठी म्हणून उभे राहा, येता का बघा? हे वास्तव महाराष्ट्रातच का बदलतं? बरं, ज्या मूळ भूमिपुत्र आहेत किंवा जे आहेत त्यांना त्यांचा अधिकार इथे नाही वाजवायचा, तो कुठे वाजवायचा? याचा अर्थ दुखवण्यासाठी ज्या प्रकारे हे सोशल मीडियाचा वापर होतोय बरं, बऱ्यापैकी भाजपाकडनंच. पण किशोरीजी हा जो काही मराठीचा मुद्दा पुढे नेण्यासाठी ही असे रस्त्यावरची मारामारी, रस्ते काय म्हणतात त्याला, जिकडचा न्याय तिकडच्या तिकडे देऊन टाकायचा, रस्त्यावरचा इन्साफ, रस्ते के ऊपर का इन्साफ, असंच चालू राहणार? हेच झालं पाहिजे? मी कुठल्याही याला समर्थन नाही, पण मग जर न्याय व्यवस्थाच म्हणत असाल तर या महाराष्ट्रामध्ये, ज्या पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने न्याय व्यवस्थाचं आता भांडवलीकरण चाललंय, आयोगाकडे काय चाललंय, हे सगळं मराठी माणसं आणि सगळीच बघतायत. त्यामुळे अशी अपेक्षा करण्यापेक्षा जे खरंच इथे स्वतः आलेत, धंदा करतायत, सगळ्यांनी आपापली मर्यादा ओळखून वागलं. मराठीचा मुद्दा होत असताना कार्यक्रमाच्या या टप्प्यामध्ये हा मुद्दा संपत असताना एक वेगळा विषय मराठीच व्यक्तीबद्दलचा आहे, पण तो आम्ही तुम्हाला दाखवणार. एक व्हिडिओ पहिल्यांदा दाखवूया, तो कदाचित सगळ्यांना नाही बघता येणार पण नंतर बघू शकतील. हा व्हिडिओ वारीचा आहे. आता मुंबई मराठीचा मुद्दा घेऊन आपण वारीकडे कसं काय आलो, तर आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या दरम्यान एका ठिकाणी एका महिलेला, जी तुळशी वृंदावन घेऊन रिंगणाच्या पाशी होती, तिला तिकडच्या चोपदाराने कसं ढकललेले ते तुम्ही दृश्य पहा. आणि हे दृश्य बघून राग आपल्याला येत नसेल तर आपल्या संवेदना बोथट झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बघा, हा चोपदार आहे असं म्हटलं जात आहे, त्याबद्दलची अधिकृत माहिती ही ज्ञानेश्वर माऊली संस्थानानं करणं अपेक्षित आहे की ही व्यक्ती कोण आहे, तिला कोणते अधिकार आहेत, ती चोपदार असल्याचं कळतंय. याबद्दलचा खुलासा ज्ञानेश्वर माऊली संस्थानानं द्यावा. पण या बाईला, या ज्या कोण ताई आहेत, त्या तुळशी वृंदावन घेऊन तिकडनं कडेने जात असताना त्यांना अशा प्रकारे ढकलण्यात आलेला आहे. माझा त्या सगळ्या राजकीय पक्षावाल्यांना प्रश्न आहे की आपल्या संवेदना, मग मनसे शिवसेनेच्या मराठी अमराठी असतील, काँग्रेस राष्ट्रवादीच्या असतील, भाजपच्या असतील, एखाद्या वृद्ध महिलेला अशा प्रकारे जेव्हा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तिला कल्पना नसताना ढकलून दिलं जातं, तेव्हा आमच्यातला मराठीचा मान, वारीबद्दलचा मान, संतांबद्दलचा मान, बहुजनांबद्दलचा मान जातो कुठे? तेव्हा हाही प्रश्न सगळ्या राजकीय पक्षांसाठी ठेवून, मराठीचा मुद्दा, ती पडलेली बाई सुद्धा मराठीच आहे, त्या ताई कोण आहे, त्या मराठीच आहेत, हे उघड आहे. तेव्हा हा प्रश्न आपण त्यांच्यासाठी ठेवूयात आणि पुढच्या विषयावर जाऊया. दरम्यान 0 ओव्हरचा दुसरा विषय आहे भाजपबद्दलचा. भाजपमध्ये पुन्हा एकदा अनलिमिटेड इनकमिंग सुरू झालंय. मात्र त्यातील वादग्रस्त नावं पाहून भाजपमध्ये चाललंय तरी काय, असा सवाल विचारला जातोय. नाशिकमध्ये आधीच वादग्रस्त ठरलेल्या सुधाकर बडगुजर यांना पक्षातून विरोध असतानाच प्रवेश दिल्यानंतर आता व्यंकटेश सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी संशयित असलेले माजी आमदार अपूर्व हिरे यांचाही पक्षप्रवेश झाला. काही काळापूर्वी आता नुकताच काँग्रेसचे महत्त्वाचे धुळ्यातील नेते असलेले कुणाल पाटलांचा प्रवेश झाला.
त्यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूत गिरणीवर काही काळापूर्वी छाप्याचं प्रकरण ताजं आहे, काही चौकशी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमधलं हे अनलिमिटेड इनकमिंग पक्षामध्ये सूज आणतंय का? ही पक्षाची शक्ती आहे का सूज आहे? त्याचे काय फायदे तोटे होणार आणि हे इनकमिंग महागात पडेल का भाजपला आणि इतर पक्ष कसं बघतायत, हा आपला विषय घेऊन पुढे जाणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा मी जातोय केशव उपाध्यायांकडे. केशवजी, भाजपमधलं हे इनकमिंग पण ही शक्ती आहे का? स्थानिक पातळीला आता भाजपकडे स्वतःचं काडर उरलेलं नाहीये, त्यामुळे हे इम्पोर्ट एक्सपोर्ट सुरू आहे? नाही, मुळात असं आहे की इम्पोर्ट एक्सपोर्टचा विषयच येत नाही, एक्सपोर्टचा विषयच येत नाही. इम्पोर्ट होतंय त्याच्यामध्ये मला खरंच कौतुक वाटतं संजय राऊत यांचं, आणि मी संजय राऊतांच्या पोस्ट सुद्धा वाचल्या, आणि मला माध्यमांचंही खरंच या क्षणी कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे असं आहे की आतापर्यंत ते ज्या पक्षातले इतर पक्षातले कार्यकर्ते होते ते अतिशय बदनाम होते, वाईट होते असं सोकॉल्ड, पण ते त्यांच्याकडे होते तेव्हा ते एक शब्दही त्यांनी बोलले नाही. किंबहुना बडगुजर असतील किंवा आता आज आलेले अपूर हिरे असतील, यांच्या पाहुणचार सुद्धा संजय राऊतांनी कदाचित घेतला असेल, मला नेमकं माहिती नाही. तोपर्यंत ते गोड होते. म्हणजे त्यांच्यावर जेवढे खटले तमुक जर त्यांच्यावर एवढे खटले होते तेवढे वाईट होते, मग उभाठाने त्यांना आतापर्यंत पक्षात ठेवलं का हो? त्यांना त्यावेळी पक्षातनं काढायचं धाडस का नाही केलं? त्यांना आत्ता ते कसे वाईट आहेत ज्यावेळी ते पक्षातनं दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी उभाठा आणि संजय राऊत यांना दिसायला लागलं, सुचायला लागलं. किंबहुना या प्रकारच्याच प्रतिक्रिया ज्या पक्षातले लोक भाजपमध्ये येतात त्यावेळी, म्हणजे तुमच्याकडे असताना ते भलेही वाईट असले तरी त्याच्याबद्दल तुम्हाला आदर असतो, त्यांचा पाहुणचार तुम्ही घेता, त्यांच्याकडे जाता, त्यांच्यासोबत व्यवहार कुठल्या प्रकारे असतील मला माहिती नाही, ते करता, त्यावेळी ते वाईट नसतात. मात्र ज्यावेळी ते भाजपमध्ये येतात त्यावेळी मात्र तुम्हाला आक्षेप येतो, अरे बाबा कसा खोटा माणूस भाजपने घेतला, कसा पापी माणूस भाजपने घेतला. भारतीय जनता, आता प्रश्न हा तर भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीची भूमिका या विषयातली अशी स्पष्ट आहे. याच्यामध्ये मला असं एक जण दाखवा की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतरनं त्याच्यावरचं किंवा भारतीय जनता पार्टी संबंधित कुणी आल्यानंतरनं त्याच्याबद्दलची कारवाईमध्ये आम्ही बंद केली आहे, कारवाई कपात झाली आहे. त्याची कारवाई जी असेल ती पोलीस कारवाई करणार, कोर्टामध्ये समजा असेल तर. त्यामुळे अशा अनेक गोष्टी मी उदाहरण देऊ शकतो की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतरही किंवा भारतीय जनता पार्टी सोबत आल्यानंतर सुद्धा या एखाद्या व्यक्तीला कोर्टाची किंवा ह्याच्यामधली कारवाई झाली. केशवजी, किरीट सोमय्यांनी लावून धरलेल्या प्रकरणांमध्ये त्यांचे पक्षप्रवेश झाल्यानंतर फाईल पूर्ण जाळली जात नसेल पण नुसती ती बंद होते, तपास फक्त सस्पेंड होतो, टर्मिनेट होत नाही. मला सांगा, जादूची कांडी फिरवल्यासारख्या सगळ्या जे काही छापे वगैरे असतात, चौकशी असतात, त्या कशा काय थांबतात? नाही, कुठलीही चौकशी थांबत नाही, कुठलीही खटला थांबत नाही. बरं, ज्या इशारा आहे, न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, हा भाजपमध्ये आलेला इशारा आहे केशव उपाध्यायांचा की कुठलीही चौकशी थांबणार नाहीये. कुणाला? हा तुमचा इशारा आहे केशव उपाध्याय. इशाऱ्याचा प्रश्नच येत नाही. न्यायालयीन गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी, न्यायालयीन गोष्टी किंवा ज्या पद्धतीच्या आहेत त्या पद्धतीने चालत राहतात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला, मला माहिती आहे की चटकीपट न्याय आपल्याला असून तुमची माहिती सांगितल्यापेक्षा तीच असते, पण आपल्याकडच्या न्यायालयीन पद्धतीने अनेक महिने चालणारे न्यायालयीन आहेत. त्यामुळे त्याला तुम्ही मी काहीच करू शकत नाही, ते चालत राहतं. त्यामध्ये आक्षेप, त्यामध्ये त्याच्यावरनं आम्ही ते बंद केलं असं विषयच नाही. की अंजली दमानिया, आज काय झालंय की प्रसन्न, तुम्ही त्यांना जे प्रश्न विचारले ते केशव उपाध्यायांना खरं बोलताच येणार नाही असा प्रश्न विचारला, कारण त्यांना ते डिफेंड करणं शक्यच नाहीये. आता केशवजी, तुम्ही म्हणालात की कुठच्याही चौकशा बंद होत नाही. आपण सुरुवातीपासून, म्हणजे मी केलेल्या जे अलिगेशन होते, पहिलं सिंचन घोटाळा, सगळ्या फाईल्स बंद, VIDC KIDCच्या सगळ्या चौकशा बंद, सुचिरभूत होऊन अजित पवार तुमच्याकडे आले. दुसरा मुद्दा, छगन भुजबळ, त्यांच्या विरुद्धचा महाराष्ट्र सदन स्कॅम जो होता त्याच्या पुढच्या सगळ्या चौकशा बंद करण्यात आल्या. तिसरं, तुमच्याकडे अशोक चव्हाण आले, आदर्श स्कॅम जे अतिशय फेमस असे प्रफुल्ल पटेल, त्यांच्या विरुद्धच्या सगळ्या चौकशा बंद. तुम्हाला किती उदाहरणं देऊ? प्रताप सरनाईक बंद, एकनाथ शिंदे बंद. तुम्हाला एक नाही, सगळ्या उदाहरणात मी तुम्हाला सांगू शकते. आणि मला दुःख होतं की ज्या व्यक्तीवर मी इतका भरोसा करून सगळे पेपर्स मी ज्या देवेंद्र फडणवीसांच्या हातात दिले, ते देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूला सुनील तटकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, नारायण राणे, त्यांच्या ईडीच्या चौकशा बंद. म्हणजे किती उदाहरणं देऊ तुम्हाला, किती उदाहरणं देऊ? आणि तुम्ही असं डिफेंड करत असाल की त्यांचं काहीही बंद होणार नाही, ते खोटं बोलतात. आपण विचारूया त्यापूर्वी मी किशोरी पेडणेकरांना एक प्रश्न विचारतो अंजलीजी, कारण त्यांच्या पक्षातून सर्वाधिक लेटेस्ट
आउट गोईंग हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून झालेलं आहे. काय गंमत आहे बघा, नाशिकमध्ये ज्यांच्या मुलीच्या ज्यांच्या घरातल्या लग्नाला संजय राऊत जातात, अगदी आठवड्या 2 आठवड्याच्या किंवा काही काळातच लगेच त्यांचा सुद्धा पक्षप्रवेश होतो शिंदेंच्या सेनेमध्ये. शिंदे गेले शिंदेंकडे, विलास शिंदेंकडे. मी किशोरी पेडणेकरांना विचारतो, किशोरीजी तुम्ही नाशिकमधला या संदर्भ घेऊन नाशिकमधलं आउटगोईंग शिवसेनेतलं पाहता, भाजपकडे कसं पाहताय? नाही, भाजपाचं काय झालंय, आम्ही म्हणू ते धोरण आणि जिथे बांधू ते तोरण अशी ती वृत्ती आता वाढत चाललेली आहे. मुळामध्ये आउट गोईंग का होत आहे, अनेकांनी कबूल केलं की सत्तेबरोबर जायला पाहिजे आणि सत्तेची तुकडे दाखवून माणसं घेण्याची जी पद्धत आहे ती त्यांच्यासाठी लकलाप. मूळ प्रश्न असा आहे की ह्यांचा ग्रंथ तयार होईल, ग्रंथ नावांची, म्हणजे प्रत्येकाचा आयडेंटिटी नाव घेऊन बरं, आणि त्याची जर हे केलं तर तो ग्रंथ तयार होईल. आणि ज्या पोट तिडकीने ज्या किरीट सोमय्यांनी जे जे मांडले विषय ते ह्यांचं जर म्हणणं असेल की आम्ही लावून धरले तर तुम्ही अनेकांना क्लीन चिट पण देऊन मोकळे झाल्यात. बरं, मग तेव्हा बरोबर नाही, म्हणजे तुमच्याकडे आल्यानंतर क्लीन चिट का मिळते? ठीक आहे. मी अंजली दमानी आणि किशोरी पेडणेकरांचा मुद्दा एकत्र करून विचार करून शेवटची मला वेळ फक्त केशवपदेंना देता येईल. केशवपदेजी, माझा प्रश्न असा आहे की इतकी मंडळी तुम्ही घेताय, पण होणार काय महापालिकेमध्ये? आता असं दिसतंय की भाजप आणि महायुती विरुद्ध अन्य पक्ष तर सोडून द्या, भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेनाही नाहीये. आता तर मुद्दा भाजप विरुद्ध भाजप असं होईल. इतक्या लोकांना सामावून तुम्ही त्यांना देणार काय, करणार काय? नाही, सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, मला उत्तर दिलं पाहिजे, मला उभाठाची जी अस्वस्थता आहे ती काय. मी त्यांचं कौतुक तेव्हा केलं असतं उभाठा गटाचं जर बडगुजर किंवा अन्य अपुरे हिरे त्यांच्याकडे असताना त्यांच्या तथाकथित जे काही आरोप करतायत ते तेव्हा त्यांनी केले असते, तर तेव्हा ते गोड होते, त्यांचा पाहुणचार तुम्ही घेत होतात, त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी छान छान बोलत होतात. आज ते गेले म्हणून तुमची अस्वस्थता बाहेर येते. त्यामुळे ह्या आजच्या गोष्टीला अर्थ नाही की याच्यामध्ये ते गेलेत म्हणून तुम्ही बोलताय. त्यामुळे तुमच्याकडे असताना ते चांगले, आमच्याकडे आले ते वाईट, ठीक आहे. त्याबद्दल दुसरं गोष्ट, ज्या गोष्टीचा उल्लेख आमच्या ताईने केला, केशवजी, बडगुजरांच्या बाबतीत फक्त शिवसेना वाईट नाहीये, तुमच्या स्थानिक विद्यमान आमदारांनी टीका केलेली आहे त्यांच्यावर. हो, स्वाभाविक आहे. बडगुजर आणि असं आहे की पक्ष मोठा होतोय, त्यामुळे स्वाभाविक तिथले स्थानिक त्यांनी विरोध निवडणूक लढवली होती, त्यातनं त्या ताईंनी, आमच्या स्थानिक आमदार ताईंनी प्रतिक्रिया व्यक्त केली, पण हा सर्वानुमते झालेला निर्णय होता. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल ऍक्सेप्ट झालाय, तो विषय नाहीये. दुसरा असा, अंजलीताई आमच्या आता बोलल्या की मी असे उदाहरण देऊ शकते. अंजलीताई, ज्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख तुम्ही केलात त्या सिंचन घोटाळ्यामध्ये अनेक अधिकारी सस्पेंड झाले, कारवाई झाली, हे आपल्याला माहिती आहे. त्याबद्दल येतो ना शेवटी असं आहे. एक मिनिटं ताई, तुम्ही म्हणाल तोच न्याय असेल तर विषय संपला, तुम्ही तो न्याय देऊन मोकळे व्हा, विषय संपतो. ऐकून घ्या ना ताई. त्यामुळे त्या सिंचन घोटाळ्यामध्ये दुसरं तुम्ही उल्लेख केला, सरनाईकांचा उल्लेख केला. सरनाईक ज्यावेळी ह्याच्यापूर्वी शिंदे सरकारमध्ये होते, शिंदेचं सरकार मुख्यमंत्री होते, त्यावेळी ते होते, त्यावेळी सुद्धा त्यांना ईडीचा दंड भरावा लागलाय. ते आमच्यासोबत होते तरी सुद्धा त्यांना दंड भरावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जसे 4 उदाहरणं तुम्ही देताय तशी 4 नाही 10 उदाहरणं मी देऊ शकतो. भुजबळांची केस सुद्धा सुरू आहे. एक सगळे केस ते पूर्ण क्लीन चिट त्यांना मिळालेलं नाही. त्यामुळे नाही, तेच सांगतोय तुम्हाला, तेच सांगायचा प्रयत्न करतोय की त्या सगळ्या विषयामध्ये न्यायालयीन प्रक्रिया प्रत्येकाच्या बाबतीत पूर्ण होणार, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करण्याचा प्रश्न येत नाही. जर न्यायालयाने जर काही गोष्टी दिल्या असतील. केशवजी, आम्ही त्या नेत्यांना भाजपच्या पाहिलेलं आहे, तुमच्या सकट, तुमच्यासारख्या सगळ्या प्रवक्त्यांसकट, की ज्यांनी म्हटलं होतं की चक्की पीसिंग असं म्हटलं होतं, कुणी जेलमध्ये जाणार होतं, कुणी खडी फोडणार होतं, कुणाचे ट्रक भरून तर कुणाचे बैलगाडा भरून पुरावे आणण्यात आले होते, आणि त्याची नुसता अजूनही जर का चौकशी आणि तपास सुरू असेल तर केशवजी, भाजप सोडा, तपास यंत्रणांवरती आपण खापर फोडलं पाहिजे. प्रक्रिया अशी आहे, पण भारतीय जनता पार्टीशी कुणी जोडला गेला म्हणून त्याच्यावरच्या केसेस खटले काढले जाण्याचा प्रश्न नाही. अशा प्रकारचं कोणतंही काम होणार नाही, हे या ठिकाणी आपण सगळ्यांनी ठामपणे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. केशव उपाध्यायजी, तुमची मतं आणि तुमची म्हणजे तुमच्या पक्षाची मांडणी, तुम्ही काही व्यक्तिगत म्हणून नाही, पण पक्षाची मांडणी किमान पक्षाला जरी पटली तरी पुरे, कारण मी चुकत नसेल तर 2019 आणि 24ला सुद्धा लोकसभेच्या वेळी जो फटका बसला होता त्याच्यामध्ये भाजप संघ समर्थकांमधला राग आणि नाराजी ही सुद्धा कारणीभूत होती. ती याच कारणामुळे होती. हरकत नाही, धडे दरवेळी शिकता येतात, पुस्तक फक्त वाचायची तयारी हवी. तुर्तास आपण सगळ्यांनी वेळ दिला आपल्या तिघांचा. या झिरोवरच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया. आपला जो प्रश्न होता भाजपमधल्या इनकमिंग बद्दलचा, त्याबद्दल लोक काय म्हणतात पाहूयात. आजच्या प्रतिक्रिया. गोविंद परब लिहितात, वादग्रस्त राजकीय नेत्यांचा इतिहास जनता लवकर विसरते. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया.
रविराज देतात आदर्शवाद आणि भाजपा यांचा काही संबंध असल्यास तो फक्त योगायोग समजावा, अशी एक मिश्किल टिप्पणी केलेली आहे. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया सुनील पंडित यांची फटका नाही फटके बसणार. सुरेश कानडे लिहितात काहीच नाही, ईव्हीएम वर आहे तोपर्यंत कधीच फटका बसणार नाही, अशी सुद्धा टीका केली आहे. तर दीपक करवर लिहितात जोपर्यंत केंद्रात भाजप सत्तेत आहे तोपर्यंत त्यांना फटका बसणार नाही. एक्सवर प्रतिक्रिया आली आहे निखिल यांची. पक्ष कुठलाही असो, उद्दाम आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला पाठीशी घालणं ही राजकारणाची काळी बाजू अतिशय लाजिरवाणी आहे. जनतेला हे समजत नसावं, अशा गैरसमजात राजकारण्यांनी राहू नये. तर जनता भल्या भल्यांना पाडते, वेळ यावी लागते, असं स्नेहा वायकर लिहितात इन्स्टाच्या आमच्या पेज हँडलवर. इन्स्टावरती आलेली प्रवीण पुकाळे यांची प्रतिक्रिया जोपर्यंत निवडणूक आयोग भाजपच्या खिशात आहे तोपर्यंत काही फरक पडणार नाही. सामान्य लोकांना असं का वाटतं याचा विचार पक्षानं करायला हवा, भाजपनं करायला हवा. तर गजेंद्र तांगडे लिहितात भाजपचा एक दिवस पुराणातल्या भस्मासुरासारखा होणार आहे, इतरांना भस्म करण्याच्या नादात स्वतः भस्म होणार आहे. या होत्या निवडक प्रतिक्रिया. पण तुम्हा सगळ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा पोल काय म्हणतोय त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला पाहूयात. आजचा प्रश्न जो आहे हा, स्वतःला आदर्शवादी बनवणाऱ्या भाजपला वादग्रस्त पार्श्वभूमीच्या नेत्यांना पक्षात घेतल्याचा भविष्यात फटका बसू शकतो का, हा आपला प्रश्न आहे. 19,000 लोकांनी मतं नोंदवली. होय म्हणतायत 89%, 11% म्हणतायत नाही. आपल्या मतांचा आदर. यानंतर आपण वळणार आहोत 0 आवर मध्ये, इथेच थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.